तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे शेतावरच्या घरी, म्हणजे शेतावर आलेलो आहे। आणि आपण इकडे आल्यावर आपल्याला माहितीच आहे, आपण इकडे तिकडे जातो। तर आज आपण जाणार आहे मासेमारी करायला, गोड्या पाण्यातली नदीवर जाणार आहे आपण मासे पकडण्यासाठी। जाऊया, आपले मेंबर पण आहेत तिकडं। आणि जाता जाता बघा हा आपला शेतावरचा बारकासा झोपडा, आणि नदीवर जायला आपल्याला हाच मार्ग आहे। आधी पण तुम्ही व्हिडिओ बघितला असाल नदीवर जायचे आपल्या। तर दर टायमाला आलो की आपण मासे मारायला जातोच, तर आपला तो छंदच आहे मासेमारी। आणि इकडनं आपली मेंबर आहेत, तर चला आपण जाऊ इकडं। आपला मासे पकडण्याचा सामान काय काय जाळीन ते लागतोय ते। आणि आपली आई आहे, आई निघाली आणि सामान घेऊन जाऊया। हा गमेल नको घ्यायला, आणि इकडे जाऊया। मस्त हरियाली आहे, पावसाचा सीझन नसून सुद्धा पाऊस पडतोय। आणि एवढी आपली ही पूर्ण आपला हा बाग आहे, पूर्ण इकडून इथपर्यंत सगळा अजून हरियाली एकदम हिरवीशार आहे। त्याच्यात आपली झाडं आहे तिकडं। आणि जाऊया, आपल्या काय जवळच नदी आहे, इथं जवळपास नदी आहे, नदीवर जाऊया आपण। सगळा सामान घेतलेला आहे, कसे पकडतात ते तुम्हाला दाखवतो इकडनं। नदीवर गेल्यावर नदीजवळ आपण आलेलो आहे, तुम्हाला बोललो ना जवळपासच नदी आहे आपली इकडं। आणि हा इकडं तलाव केलेला आहे आपण, याच्यात आपण मासे सोडलेले आहेत पाळीव, ते अजून बारीक साईज आहे त्यांची। तोपर्यंत आपण इकडं जाऊया मासे पकडण्यासाठी। आपली बघा नदी, तर पावसाळी पाणी पण जास्त आहे, बघूया आपल्याला किती मेहनत करायला लागते। तर चला, तर इकडं आपली कवाडी इकडून जाऊया, आईने उघडलेला आहे आणि मस्त फुल आहे कवाड्यांत। चला जाऊ, आणि ही आपली नदी बघा पूर्ण क्लिअर, एवढी नदी आहे। आणि आपल्याला हा इथनं पूर्ण असा बांध घालायचा आहे इकडून आणि तिकडून, जेणेकरून इकडनं पाणी पूर्ण कमी झाल्यावर आपल्याला मासे भेटतील। तुम्हाला दाखवतो कसा काय भेटतात ते। तर मित्रांनो, अशी आपल्याला तो बांध घातलेला आहे, त्याला झाकण्यासाठी आपल्याला मातीची पण गरज आहे, त्यामुळे आपण माती इकडं उकरतोय। आता आपल्याला ही माती घमेल्यात नेऊन आपल्याला तिथं ठेवायला लागेल। तर ही आहे आपली नदी, आणि नदीवर इकडून दगडी बांधलेलेच आहेत, आणि ते आपल्याला थोडीफार मदत करत आहे। इकडनं पूर्ण दगडी लावले राहतात, तिकडचं पाणी बघा कसं हळूहळू कमी होणार आहे। तर मित्रांनो, इकडं आता आपण प्लॅस्टिक टाकणार याच्यावर, म्हणजे पूर्ण पाणी जाणार। चल आम्ही जाऊ आता, जाईला जातो तोपर्यंत खाली तिकडं जे मासे असतील ते इकडं जाईत अडतील आधी जाताना तोपर्यंत। आणि इकडं बघा प्लॅस्टिक कसा लावला जातो, दगडी आहे त्याच्यावर पूर्ण दगडावर प्लॅस्टिक टाकून वरनं माती टाकण्यात येईल, त्याच्याने पूर्ण तो पाणी इकडचा बंद होणार। हे बघ, तोपर्यंत आम्ही जातो। ही मच्छरदाणी आहे आपली जाळी, ती पूर्ण आम्ही तिकडं लावतो, त्याच्यात मासे अडतील तोपर्यंत। चला, आहे इकडं कोण नसतं, ही काय नदी आपलीच नदी आहे। तसं पण तात्पुरती आम्ही इथं जाळी लावतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो, कारण आम्ही माणसं 4 जण आहोत आणि आम्हालाच पूर्ण कामं करायला लागतात। तोपर्यंत तिकडं प्लॅस्टिक लावायला घेतलेलं आहे, त्यामुळे पाणी पूर्ण कमी होईल, आताच बहुतेक कमी झालेलं आहे। अशा प्रकारे ही पकडायची पद्धत आहे इकडं, प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते। तर आईला आता थोडीफार मदत करतो जाळी लावण्यासाठी, तर चला दाखवतो। मित्रांनो, किती पाणी कमी झालेलं आहे बघा, आणि त्यात आपण इथे एक जाळी लावलेली आहे, जेणेकरून येतील ते मासे याच्यात इकडनं पण गेले तर अजून इथे एक लावलेली आहे जाळी, त्याच्यामध्ये अडतील। पाणी बहुतेक बघा कमी झालेलं आहे। आता जी पावडर आहे ती पावडर टाकली ना, तर पूर्ण मासे मरून मरून याच्यात येतील आणि त्याच्यात जातील, आणि बहुतेक आपण आता पकडू। आता पकडताना दाखवतो तुम्हाला काय काय भेटत आहेत। पकडायची मजा पण एक वेगळीच आहे, मासे गोड्या पाण्यातले मासे पकडायची। आता इथं बहुतेक काम झालेलं आहे, आपला जाळ्यांचा पण काम झालेलं आहे लावून। आता आपण वरती जाऊया, चला। तर मित्रांनो, आता आपण वर बघायला जाऊया, वर काय भेटतोय काय, कारण इकडं आपण आता पूर्ण जाळ्या लावलेल्या आहेत। आता आपल्याला जायच्या वर, बघूया काय भेटत आहेत काय नाही। तर आपली वरती माणसं आहेत 3 जण, चला। इकडं काय तर काय दिसत नाही अजून, पावडर टाकल्याशिवाय नाही
बघू आता काय भेटतोय का. इकडं आपला पूर्ण बांध अडवलेला आहे. बघूया आता सुरुवात होते का. असं तर मासे भेटायची सुरुवात होईल आपल्याला. बघूया. हा बघा, हा मासा बघा. अशी मासे भेटायची आपल्याला सुरुवात भेटल. तो काय कुठं जाणार नाही, तो आपल्यालाच भेटणार आहे. हळूहळू आपण बादली भरायची सुरुवात करू. आता एक एक बघा, एक एक उडताय त्या डबक्यातच. हा बघा मोठा. बघ, बडा मछली. किधर जा रहा है. असे मोठमोठे मासे भेटाय आता सुरुवात होते. तरी पण आहेत अजून मासे भरपूर आहे बघा. इकडं याच्यातच जास्त भेटतील आपल्याला. याचे थांबलेत आता. हळूहळू डबका भरल तो. अजून आहेत मासे याच्यात, उड्या मारतायत. हे बघा बारीक पण आहेत मित्रांनो. हे बघा, हे बघा असे भेटतील. बारीक आहेत पण भरपूर भेटतील. मळ्याचे मासे लवकर हातात भेटत नाही ते. असे मासे पकडायचे असतात. ते नवीन पद्धत आहे आपल्याकडं. हे बघा काय काय मेलेले आहेत. हे बघा पडला. घसरतात जाम लवकर ते. मिळताय की नाही. आता सुरुवात झालेली आहे. टाक. मळ्याचे वेगवेगळे आहेत. ते वेगवेगळे मासे आहेत. ते मोठे मोठे याच्यात आहेत अजून. ते बघ, तो बघ तिकडं उड्या मारणारे, इकडं उड्या मारणारे आहेत. हा बघा एक एक. हा बघा पडलेत. आता आईने पण उचलाय घेतले. ते बघा इथं मोठे आहेत. ह्याच्यात हळूहळू एक माणूस खाली गेलाय उचलायला. हे बघा एवढे मासे मेलेले आहेत अजून. असे तिकडं अजून तिकडं पण जाम पडून राहिले असतील. कोपऱ्या कोपऱ्याला पण भरपूर पडलेत असतील. हे बघ अजून वाय नाही भेटले. तुम्हाला दाखवली असती वाय, म्हणजे सापासारखी असती ती. पण भेटेल, एक ना एक भेटणार मोठी वाय. तोपर्यंत आपण पण मासे पकडूया. एवढीच जण आपण मासे पकडायला. आणि मासे पण आहेत भरपूर. आपल्या चौघांना भेटले तरी बस होती. तरी आमच्या आईने जोर लावलाय पकडायला. आईने जोर धरलाय. हातापायाने पकडते. हातापायाने पकडते. इथं काय हे बघा. ये देखो, ये देखो, ओए देखो. हा बघ, एक हाताने तर पकडायला भेटत नाही ते. तर खाली गेलाय. चला आता आपण हळूहळू आपण इकडं असं खाली खाली पकडत ते जाळीपर्यंत जाऊया. म्हणजे कसा भेटेल आपल्याला. हा बघ, हा बघ इकडं आलाय. हा बघ थांब काय. हा बघा घे पकडतो. पकड पकड पकड. हा बघा मोठा मासा तडफडतोय. भेट नाही तो. हा बघा केवढा मोठा मासा आहे. मला नेऊन आपण टाकूया आपल्या डबऱ्यात. भरपूर मासे आहेत असे. हळूहळू भेटायला लागलेत आपल्याला. मोठा मासा इकडं. वाय भेटले. वाय 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 भेटले. वाय भेटले आपल्याला. वाय तुम्हाला बोललो ना सापासारखी. टेस्टी एकदम स्वादिष्ट मोठी. आता तुम्हाला दाखवतो. हळू येईल ती. दगडात घुसले. दगडात घुसली ती. दाखवतो. 2-4 फटके खाली आहेत. हे बघा आम्ही 3 पण जण इकडं आलेलो आहेत. कारण इकडं मोठी वाय गेलेली आहे.
इकडेच गेली ती या दगडाखाली असेल. आणि आपला बघा किती पाणी कमी केलेलं आहे. भेटली दगडाखालीच होती ती. हे बघा वाय एक नंबर स्वादिष्ट खाने को. गिलगिलीत आहे हातात नाही येणार ती. हे बघा वाय हा मासा आहे. मासा मोठा मासा खायला एकदम स्वादिष्ट. मोठी बाई तुम्हाला हीच दाखवायची होतीच. तुम्हाला वाटते सापासारखी पण ही ॲक्च्युली सापासारखी नसते. हा असतो मासा. तर चला जाऊ आपण हा ठेवून देऊ. हे बघा इसमें रखू. आपण त्याच्यात मासे बारीक बारीक पकडायला जाऊया. आता आपण जाळी काढूया बघूया किती ठिकाणं वाहत आलेली आपल्याला भेटतात. आपण पकडले थोडेफार जाळीमध्ये पण. आता जाळीमध्ये पण असतील भरपूर. बघूया जाळीमध्ये आपल्याला काय भेटतोय. हा बघा आता जाळी काढतोय आपण. जाळीमध्ये पण आपल्याला भेटतील. बघू तर किती भेटत आहेत. बघूया 2-2 लावले. दर इकडं भेटलेत. आहेत बघा जाळीत. आणि हे बघा आपल्याला थोडेफार मासे भेटलेले आहेत. आणि आता जाळीमध्ये आपल्याला बघायला भेटतील. आहेत थोडेफार मासे जाळीत काढलेले आपण. जाळीत वरती घ्या आणि मग इकडं आपण निवडू. घ्या हे बघा मळ्याचे मासे. जाळी आपण लावलेली त्याच्यामध्ये अजून दुसरी पण जाळी उचलायची. तोपर्यंत आपण या जाळीमध्ये दाखवतो हे बारीक पूर्ण. हे बघा एक एक विचायचे आपण. हा हे बघा जा त्याच्यात हे कर. तो दुसरा जाळा तोपर्यंत उचल. तोपर्यंत मी हे मासे याच्यात ठेवतो. कारण आपल्याला जाळी परत दुसरीकडे पण बाजूला लावायची आहे. तोपर्यंत हे बघा बारीक बारीक मासे पण भरपूर आहे. त्याच्यात पण काही ना काय आपल्याला भेटेल. कारण 2 जाळी लावलेल्या. याच्यातून वाचला तर त्या जाळीमध्ये. बघूया त्या जाळीमध्ये आपल्याला काय भेटतोय. ह्या जाळीमध्ये बघू थोडेफार. हा एक बारका खेकड आहे. आहेत थोडे थोडे आहेत. थोडे आहेत त्या जाळीमध्ये पण. हे बघा बारीक बारीक आहेत पण बारीक बारीक तळे साचे. पावसाचं वातावरण झालेलं दिसतोय. पाऊस पडणार आहे वाटतं आता. पाऊस काय एनी टाइम चालूच आहे. पण आपल्याला बरं झाला की पाऊस आपल्याला मासे पकडायला भेटला नाही तर पाण्याची पातळी अजून वर आली असती. त्यामुळे बघत परत आपण जाळी लावणार आहे. का तर तिकडनं पाणी सोडला तर जे अजून मासे असतील उरलेले ते अजून जाळीमध्ये येतील. परत जाळी लावूया आपण. तरी पण एक राऊंड मारून येऊया आपण. वरनं बघूया मासे आहेत ते कुठं भेटलेले. तोपर्यंत आई आपली अच्छा याच्यात बघ आई अजून बारीक बारीक असतील. होय याच्यात बघ बारीक बारीक असतील. तोपर्यंत मी वरती राऊंड मारतो कुठं अजून आपल्याला वाटेमध्ये भेटतायत काय तिथं मासे. बघा पावसाचं पण वातावरण आता झालेलं आहे. इकडनं बघू काय बहुतेक नाही वाटतं आता झाले तेवढेच मासे झालेले दिसत आहेत आपल्याला. बघू आपण पाणी पूर्ण खाली केलेलं तेव्हा बघा कसा होता. हा बघा कसा होता. आणि आता आपण पाणी सोडणार आहोत. हा बघ हळूहळू पाणी सोडणार आहे आपण आता. आणि त्याच्याने जे उरलेले मासे असतील मेलेले ते जाऊन आपल्याला परत त्या जाळ्यामध्ये भेटतील. पाणी हळूहळू आपण हा सगळा आता सोडू.
आणि तिकडच्या साईडला बांधू आणि तिकडचं आपण पूर्ण आटूया आणि तिकडचे मासे पकडूया. हा बघा बहुतेक पाणी आता आलेलं आहे. तर आता पूर्ण काढतो आम्ही. तोपर्यंत तुम्ही दुसरं लावतोय त्याची वाट बघत राहा. तर चला मी पण जातोय त्यांची मदत कराय. तर आता आपण आलेले आहे दुसरी बारी करूया आपण. आता दुसरा आपण आठवायचा घेतला आहे आणि आता आपण पहिले इकडनं टाकलेला, आता आपण इकडनं असा बांध टाकू आणि हा पूर्ण अडवूया आणि याच्यात बघूया आपल्याला काय भेटतायत मासे. तर मी आणि आई बसलेलो आहे, जरा आराम करूया. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तोपर्यंत यांची मजा बघूया आपण. हे लावतायत दगडी अशा इकडनं. हा बघा आता इकडं पाणी बघा किती झालं आहे. पहिले इथं पाणी कायच नव्हतं, आता पाणी बघा किती झालं आहे. आणि हे आपली नदी. आपण आराम करूया तोपर्यंत यांना पटापट दगडी लावूया. नंतर मी प्लॅस्टिक टाकतील. तोपर्यंत त्यांना पटापट दगडी लावायला सांगितले. हा बघा इथे पण नेहमीप्रमाणे प्लॅस्टिक लावलं, मग पूर्ण पाणी आटेल. तोपर्यंत आपण जाऊया इकडं मच्छरनी आपली जाळी लावण्यासाठी. तर आता आपला पाणी झालेलं आहे अडून. आता बघूया आपल्याला याच्यात किती मासे भेटत आहेत. कारण हा बघा आता इकडं घातलाय, पहिले तिकडं घातलेला, आता इकडनं आपल्याला ती बघा सुरुवात झालेली आहे. तर बघा भेटलेला आहे. आता याच्यात जास्त मासे भेटायची शक्यता आहे आपल्याला. तर बघूया आता तिथं. हा बघा हे बघा टाकायचे भेटणार नाही आता. याच्यात जास्त शक्यता आपल्याला वाव भेटायची अशी. अरे बघूया आता आपण पुढं जाऊया, तिकडं मजा येईल. मित्रांनो आपल्याला असे भरपूर मासे पकडायला भेटतील आता. आणि हे बघा असे पाण्यातले मासे आपण पकडले. त्याच्या टोक्या हळूहळू भरा आलेले तो. आणि असं आपण आता मासे आता याच्यात मेलेले बाजूबाजूला कोपऱ्यात दिसतात, तेवढा फक्त आपण लक्ष द्यायचा. आता याच्यात ते बघा तिकडे एक बारीक मासा आहे आणि इकडं आता हा पाणी एकदम स्वच्छ झाल्यावर दिसत. आणि इकडं आता आईने कुठंतरी बघितलाय मासा. कुठं आहे ही बघ, ही बघ वाय एवढ्या प्रकारचे आहेत हे बघा मासे. आपण आता इकडं वर बघूया, वरती इकडं वाबी आहेत काय याच्यात टाकू. हे बघा असे एक एक मेलेले मासे भेटतील आपल्याला. हे बघा इथं आपण जाळी लावलेली आहे काळी आणि त्याच्यात आपल्याला मासे आहे बघा असे कोपऱ्यात मासे मेलेले भेटतात आपल्याला बारीक बारीक. तेच आपल्याला गोळा करायचे बारीक बारीक मासे. हा याच्यात टाकून ठेवू, नंतर आपल्याला तो जाळीतलाच भेटणार आहे. आणि आता इथं वाहत येतील काय काय मासे मेलेले. दाखव जाळीत काय भेटलाय. तू दिसशील तेव्हा वावी आहेत वाटतं त्याच्यात ना. हे इथं आहेत मासे. फेक इकडं फेक, वर फेक. हो पा आज मग का मासा होता मासा. मोठा आहे मळ्याचा. काय बघा याच्यामध्ये किती आले. त्याच्यामध्ये भरपूर भेटलेत. त्याच्यामध्ये जाम आले. त्यामध्ये भरपूर भेटलेत आपल्याला. वाई बी आलेत. भेटलं वाई कुठं. हे बघा वाय. एक अजून बारीक वाय. आहेत भेटणार. तर मित्रांनो असे हे बघा आपल्याला असे मासे आता पाणी सोडलेले आहे आपण. तर आता आपल्याला असे मासे भेटतील मोठे मोठे मासे वावत आलेले आहेत. ते पावडर आपण टाकल्यामुळे
आणखी बघत जाऊया आपण भेटतायत काय. तोपर्यंत आपण ठेवूया आहे बादलीमध्ये. आहेत तसे थोडेफार भेटलेत. अजून एक बादली दुसरीकडे आहे. तर जाऊ इकडं कुठं दुसरीकडे मासे आहेत बघा जाऊ. तर मित्रांनो आम्ही मासेमारी केलेली आहे. बघितलं तुम्ही किती मासे पकडलेत काय. तरी पण तुम्हाला एकदा मी दाखवणार. आता आम्ही हे सगळं मोडणार आणि आपण साफसफाई करूया. हा पूर्ण बांधबीन आपण काढूया. ही धुवायला लागेल. जाळी घेतलेली आहे. आपण आता तिकडं मासे बघायला जाऊया. तर बघूया किती भेटलेत आणि किती नाही. तर चला पाण्यातून जायला लागतोय. मस्तपैकी पाणी बघा कसलं आहे. एकदम निराशार. तिकडं पाणी हे केलेलं आहे म्हणून इकडं पाणी वाढलेलं आहे. हाईट पाण्याची. तर जाऊ पॅन्ट वर करून आपण. बघा आता आपण मासे धुया. एकदम आहेत तसे आहेत भरपूर आहेत. तिथे आता खेकडी नाहीत पण एवढ्या नदीला. पावसाळ्यामध्येच ते असतात खेकडी. तर एवढं खेकडी नाही तुम्हाला दाखवू शकतो. सर्वात मोठा म्हणजे हाय वाम. चला जाऊ आता घरी जाऊ आता. बघू घरी काय बनवायचं आहे तो हळूहळू. हो आता झणझणीत बनव. बघू कशी बनवतेस. बस बनव एकदम. बस नाही तर टाक. टेस्टी एकदम टेस्टी आणि जुन्या पद्धतीची माळणी एकदम टेस्टी. मोठे मासे कापले. छोटे ठेवले एकदम. आपण पहिले बारीक माशांची भाजी केलेली आहे. त्यानंतर आपण आता मोठे मासे होते जे वाव मासे आहे. मोठ्या माशांची आपण फ्राय केलेली आहे मस्त तव्यावर झणझणीत. आणि आपण जेवण खाऊन आता आराम करणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे पूर्ण. आपला साधा गावाला असं जेवण केलं. आणि जुन्या प्रकारचा किचन आणि वरती तो शिबा आपण उरलेला जेवण ठेवतो. ही गावची लाईफ वेगळीच आहे काहीतरी. तर मित्रांनो आता जेवण खाऊन आम्ही आराम केला. तर आता आपण पुढं भेटू. तर मित्रांनो आपण आता बघितलात जेवण खाऊन झालेला. आपण मासे पण फ्रेश बनवलेले. तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.